स्वयंपाक करताना इंडक्शनमुळे अनेक अडचणी येतात. स्टीलच्याच भांड्यांचा वापर करावा लागतोय. वीज नसल्यास स्वयंपाक कसा करणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालाय. काही गृहिणींनी या संदर्भात जय महाराष्ट्रवर व्यथा मांडलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी गृहिणींशी संवाद साधलाय. आपण बघूया. अमेरिका इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याच्यामुळे इंधन साठ्यावर मोठा परिणाम या ठिकाणी झालेला आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत काही गृहिणी आहे. आम्ही किचन घरात या ठिकाणी आलो आहोत. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगणार, जर विचार केला तर अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा थेट परिणाम जगावर झाला आहे. गॅस मिळत नाही. सध्या तुम्ही इंडक्शनचा वापर करून आपलं जे रोजचा उदरनिर्वाह करता आहात, काय सांगा? काय आता त्या इंडक्शन बी चालू ठेवली तर तिच्यावर दुसरे त्याच्यावरचेच भांडे लागतात. मग त्याच्यावर दुसरे भांडे बसत नाहीत किंवा लाईटीचा प्रॉब्लेम पण होऊन जातो केव्हा केव्हा लाईट कमी जास्त झाली तर ते उडायची बी भीती असते किंवा काही वेळेस आम्हाला करायचं म्हटलं तर त्याच्यावर फक्त चहा होऊ शकते किंवा पोळ्या होत नाही. काही वेळेस असं अडचणी येतच राहतात काही ना काही. इंडक्शन साठी जी भांडी वापरली जातात ती भांडी काही वेगळ्या स्वरूपाची असतात का, काय सांगणार? त्या इंडक्शनवर फक्त सपाट खालचे पातेल्यांचे हे सपाटच पाहिजे असं असतं. काही ठिकाणी गोल आपले गोल हे भांडे बसत नाहीत, त्याच्यावर तवा बसत नाही. मग काय करायचं, अडचणीच येतात ना भरपूर. एक तर आम्हाला ते चालवता येत नाही. कमी जास्त लोडवर भाजी जळते किंवा पोळ्या होत नाहीत. परत पुन्हा ते भांडे तेच पाहिजे स्टीलचे, दुसरे भांडे त्याच्यावर बसत नाही. आणि पुन्हा म्हटलं गेलं तर भाड्याचं घर असल्यामुळे ते चालवणं म्हणजे आमच्या बजेटशीर आहे. घर मालक म्हणतात बुवा चालवू नका, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय आम्हाला भरपूर. हांडी नोंदवायला गेलं तर तिथे रांगेमध्ये नंबर लावावा लागतोय. इंडक्शन हे वापरासाठी कुठेतरी आमच्यासाठी तोट्याचं असल्याचं गृहिणींनी मत व्यक्त केलं आहे. कुठेतरी गॅसचा पुरवठा हा सुरळीत करावा अशी मागणी देखील गृहिणींतर्फे करण्यात येत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.